विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय हिंद। मी विश्व 24 न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला। सोलापूर महानगरपालिका इलेक्शन संदर्भात आज आपण मुलाखत घेणार आहे। प्रहार संघटना जनशक्ती पक्ष आज आपण यांचे किती उमेदवार थांबणार आहेत, आजचा शेवटचा दिवस होता, छानबीन झालेली आहे। तर त्या संदर्भात आज आपण प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित भाई कुलकर्णी यांच्याशी आज संवाद साधणार आहे की आपले किती उमेदवार थांबणार आहेत आणि आपला न्याय देण्याचा प्रयत्न काय आहे। सर, आपलं किती उमेदवार थांबणार आहेत आपल्या पक्षाकडे? नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी लोकांचे म्हणजे तळागाळातील लोकांची, जनसामान्यांची, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दिव्यांग असतील, अशा अनेक लोकांची कामं केलेली आहेत। त्या माध्यमातून आम्ही एक अंदाज घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 25 असेल, प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्ही पर्सनली 2 कॅन्डिडेट दिलेले आहेत। आमचा पक्ष छोटा आहे, मात्र विचार मात्र आणि काम हे आमचा मोठा आहे। आमचा पक्ष लहान जरी असला तरी आदरणीय बच्चूभाऊंचं काम हे महान आहे, हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी काही दिवसापूर्वी आदरणीय बच्चूभाऊंनी जे काही नागपूरमध्ये एक मोठं आंदोलन उभा केलं होतं, त्यानुसार शेतकरी, शेतमजूर असतील, दिव्यांगांचा पगार 6000 करण्यासाठी वेळोवेळी केलेलं आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या माध्यमातून आमचे जमीर भाई असतील, खालिद भाई असतील, आमची पूर्ण टीम असेल, अशी अनेक आंदोलनं केली। खरंच शेतकऱ्यांना म्हणजे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळाला, अनेक दिव्यांगांना न्याय मिळाला, अनेक जनसामान्यांना न्याय मिळाला। कुठलाही जात धर्म पंथ न बघता आम्ही आजपर्यंत लढत राहिलो। त्या लढतीचा आपण कुठपर्यंत पोहोचलो, लोकांपर्यंत असेल किंवा जनसामान्यांपर्यंत, जनतेपर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचलो हे पाहण्यासाठी आज आमचे 11 प्रभागामध्ये अब्बास अली, त्याच्यानंतर मकबूल मुल्ला, हे जे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 25 मध्ये आणि 11 मध्ये आम्ही 2च उमेदवार दिलेले आहेत। कारण आमच्याजवळ धनशक्ती नाहीये, धनशक्ती विरोधात ही जनशक्ती आहे। तुम्ही आता उदाहरण आजच्या ह्याच्यामध्ये उदाहरण बघितलं असेल, अरे काय तो गोंधळ, काय ते त्यांची मस्ती, अहो सगळ्या बीजेपी वाल्यांचं ओके एकदम, जनसामान्यांना नाही। मला सांगा, खरं तर एबी फॉर्म घेऊन येतात। आता मी म्हणत नाही, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच मला कळालं, मी काही तिथे वैयक्तिक बघायला गेलो नव्हतं। बीजेपीचा जो काही एबी फॉर्म असेल समजा, तर एबी फॉर्म 3च्या नंतर आलेला। आदरणीय आपले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल बापूंनी किती म्हणजे आतोनात प्रयत्न करून सांगितलं की बाबा आमचे वकील आतमध्ये जाणार आहेत, आमच्या वकिलांना, ह्यांची किती दादागिरी, पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करून हे लोक दादागिरी करतात। मला सांगा, आजपर्यंत ह्यांनी काय काम केले? ग्राउंड लेवलला हे लोक आहेत का? फक्त यांच्याजवळ धनशक्ती मोठी आहे। मला सांगा, त्यांनी जे काही आतापर्यंत, आजपर्यंत ज्यांनी काही सतरंजा वगैरे उचलले किंवा ज्यांनी खरंच प्रहारसाठी एक बीजेपीसाठी एक मोठं आंदोलन उभा केलं, बीजेपीचं काम केलं, बीजेपीचं सगळं केलं, त्या लोकांना यांनी डावललं। पण प्रहारच्या माध्यमातून तसं घडणार नाही, लक्षात ठेवा। जनसामान्य एकदम, आमचा माणूस हा शेती करतो, शेतकरी हा माणूस साधा समाजसेवा करतो, समाजसेवेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे विवाह असतील, जयंती असतील, इव्हन नागपंचमीमध्ये सुद्धा यांनी अनेक महिलांच्या बाबतीत त्यांना हे करून हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, प्रसादाचा कार्यक्रम घेतला। म्हणजे कुठली जरी एखादी जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, त्यांना अनेक लोकांनी त्यांनी ड्रेस शिवून दिले। मला सांगा, समाजसेवा, जिथं काही खड्डे पडले असतील रस्त्यात किंवा रस्त्यात मोठा एखादा ऍक्सिडेंट होणार असेल, अशा ठिकाणी या व्यक्तींनी मुरुम टाकला, मुरुम टाकून जनसामान्यांची सेवा केली। एखादा ऍक्सिडेंट होणं किंवा एखाद्याचा जीव जाण्यापासून त्यांनी लोकांना म्हणजे मदत केली। अशा व्यक्तीला, आणि माझा एक शेतकरी आहे, प्रहारचा खंदा समर्थक अब्बास अली यादगिरी, यांना 11 मधून तिकीट दिलेलं आहे। असं जनसामान्यांना घेऊन जाणारी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आहे। खरंच की बाबा आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो कुठपर्यंत, काय करणार आहे भविष्यात,
या सगळ्या गोष्टीसाठी एक हे आजमावण्यासाठी हे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या दोन व्यक्तींना तिकीट दिलेलं आहे आणि हे दोन व्यक्ती 100% प्रहारच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या आशीर्वादाने कुठलाही जात धर्म नाही बघायचा, कुठलाही काही बघायचं नाही, धनशक्ती बघायची नाही, फक्त जनशक्ती बघायचं. नगरसेवक म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण जनसेवक म्हणून हे रात्री अपरात्री लोकांच्या कामाला जातील अशी शाश्वती मी सोलापूरकरांना प्रहारच्या माध्यमातून देतो आणि भविष्यात या दोघांना निवडून द्यावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. सर, एक प्रश्न आहे तुम्हाला. आजच्या काळामध्ये राजकारणामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय भेटतोय का? नाही, बिलकुल. तुम्हाला मी आत्ताच बोललो ना काही वेळापूर्वी, 102 नगरसेवकाची आता मी काहीतरी तुमच्या माध्यमातून बातमी बघितली. एबी फॉर्म काल संध्याकाळपर्यंत पोहोचले नव्हते. मग मला सांगा, एबी फॉर्म कशामुळे पोहोचले नव्हते? ह्यांनी जवळजवळ 1000-1200 लोकांनी ह्यांनी तिकिटाची मागणी केली. मला सांगा, 106 नगरसेवक आणि 1000 तुमचे फॉर्म येतात, म्हणजे किती दयनीय बाब आहे. आणि यांच्यातच काही लोक ह्यांचे पेट्रोल ओतून घेतो म्हटले, काही लोक आंदोलन करतो म्हणले होते. काही दिवसापूर्वी बीजेपीच्या कार्यासमोर दिलीप मानेंना घेण्यासाठी एक मोठं आंदोलन बीजेपीच्याच लोकांनी केलं होतं. म्हणजे बीजेपीचेच लोक बीजेपीलाच घातकी ठरणार आहेत हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. का? मला आत्मविश्वास आहे. लक्षात ठेवा, ज्या माणसांनी खरं रक्तदान असेल, अनेक ह्याच्यात असेल, बीजेपीचं काम केलं, मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जी असतील, आपले पालकमंत्री असतील, हे आले की वेळोवेळी गर्दी करणे, त्यांना कॉन्टॅक्ट करणे, हे जे काही आहेत खरंच तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या म्हणजे खरंच एक ओझं उचलण्याचा भार किंवा बीजेपीचा झेंडा घेऊन जाणारा आपला काल एकाने सांगितलं की बाबा बीजेपीचा झेंडा सेटलमेंट भागात घेऊन गेलेला, अशा लोकांना डावललं म्हणजे जनसामान्यांना न्याय मिळणं किंवा एकदम छोट्याशा कार्यकर्त्याला न्याय दिल्यासारखं झालेलं नाही. त्याच्या माध्यमातून अनेक लोक बीजेपीकडे आले, त्यांना नवख्या लोकांना तिकीट देण्यात आलं. हे म्हणजे कसं आहे माहिती का, की धोबी का कुत्ताना घर का ना घाट का, म्हणजे यांच्या लोकांकडूनच यांची अवहेलना होणार आहे आणि यांचं खच्चीकरण होणार आहे. पण आमचं तसं नाहीये. लक्षात ठेवा, हे आम्ही धनशक्तीच्या विरोधात आमची जनशक्ती हे करणार आहे आणि वेळोवेळी आपण केलेल्या लोकांच्या कामाची पावती हे सोलापूरकरांच्या माध्यमातून, सोलापूरकरच्या मतदानाच्या माध्यमातून, मतदानाच्या पेटीमध्ये हे आमचे दोन उमेदवार निवडून येतील आणि आम्हाला सोलापूरकर साथ देतील असं मला या माध्यमातून वाटतं. आणि मी खरंच मनापासून प्रहारच्या माध्यमातून त्यांची कामं केलेली आहेत, म्हणून मी आज आपण कुठपर्यंत पोहोचलोय. म्हणून तुम्ही हक्काने आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा हक्काने तुमच्याकडे, तुम्ही मतदान केलं तर हक्काने तुमचे कामं केल्याशिवाय राहणार नाही, हे या माध्यमातून सांगतो. सर, प्रहार जनशक्ती संघटनाकडून तुम्ही 2 कॅन्डिडेट उभा केलाय. एक कॅन्डिडेट राष्ट्रवादीचा 8-9 वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ता आहे, माननीय श्री मकबूल साहेब मुल्ला. यांनी प्रभाग क्रमांक 25 मध्ये कमीत कमी बरेच काही स्वखर्चाने कामं केलेली. तिथं कुठलाही जात पात न बघता प्रत्येक मंडळीला 100 असे, 200 असे, 300 कितीही पोरं असू दे, एका मंडळामध्ये दरवर्षी त्या मंडळाला कपडे देत गेले. आज ते परंपरा 6 वर्ष पूर्ण झाले. तर एकंदरीत मी तुम्हाला विचारतोय की राष्ट्रवादी पक्ष ह्या व्यक्तीला डावलण्याचा अर्थ काय? मी आता तुम्हाला म्हटलो ना की स्वखर्चाने तुम्ही कामं केली, ते बीजेपीत पण तेच झालेलं आहे, राष्ट्रवादी मध्ये पण तेच झालेलं आहे. मला सांगा, ह्यांना फक्त मोठमोठे लोक जे काही बाबा आज फॉर्च्युनर असेल, मोठमोठ्या गाड्यामध्ये फिरतात, काय ग्राउंड लेवलला ह्याने येऊन काम केलं का? आज अजितदादाच्या गटामध्ये अजितदादा हा चांगला माणूस आहे, काय खरंच कामाची किंवा हे तर लोकांनी त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. तशीच शिक्षा म्हणजे तशीच जे काही गुण असतील अजितदादांकडनं ह्यांनी घेतले मुल्ला साहेबांनी, बरोबर आहे. मग मुल्ला साहेबांनी घेऊन तुम्ही काय म्हणलात आता, स्वखर्चाने खर्च केला. मग मुल्ला साहेबांनी अजितदादांकडनं काही गुण घेतले, ते राष्ट्रवादीमध्ये स्वखर्चाने त्यांनी काही लोकांचे काय असतील जनसामान्यांची तळागाळातील ग्राउंड लेवलला कामं केले, हे सगळं मान्य आहे. कामं केले, पण त्यांना का डावललं? कारण मला सांगा, ह्यांना फक्त किंवा नवखे लोक पाहिजेत, गाड्यात बसून येणारे पाहिजेत, पैसा खर्च करणारे पाहिजेत, हे सगळे. तसं प्रहारकडे नाहीये. प्रहार प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ह्यांनी येऊन की बाबा आम्हाला तिकिटाची मागणी केली, पण मी साहेबांना सांगितलं
मुल्ला साहेबांना की साहेब लक्षात ठेवा, आज अजितदादांनी जरी तुम्हाला डावललं असेल, तुमच्याकडे पैसा असू दे नसू दे, आम्ही कुठलीही विचारपूस न करता तुम्ही केलेल्या समाज सेवेची पावती म्हणून आज प्रहारच्या वतीने त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. सर, सोलापूर महानगरपालिका इलेक्शन संदर्भात माननीय श्री आपले अण्णा बनसोडे साहेब आमदार आहेत पिंपरी चिंचवडचे आणि विधानसभाचे उपाध्यक्ष पण आहेत. त्यांनी सोलापूर पत्रकार परिषदेमध्ये त्या इलेक्शन संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की मी स्वतः अण्णा बनसोडे एक समाज कार्य करत करत 3 वेळा नगरसेवक झालो, 3 वेळा आमदार झालो आणि आज उपाध्यक्ष आहे विधानसभेचा. तर हे माझे अभ्यास बघून मला अजित भाऊ आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी मला हे सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन माझ्या हातात दिलेलं आहे. तर एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय का की हे जे खालचे जे अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत हे चुकीची माहिती पोहोचवली का तळागाळातल्या कार्यकर्त्यांची? आता त्यांनी काय माहिती पोहोचवली काय नाही ह्याचा विषय नाहीये, पण जनसामान्य खरंच एक समाज कार्य करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला, एका गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला यांनी तिकीट जर दिलं असतं तर आपण त्यांना मानलो असतो. अण्णा बनसोडे साहेबांनी काय म्हटलं की बाबा मी 3 वेळा आमदार झालो, मी 3-4 वेळा नगरसेवक होतो, मी पण म्हणजे एकदम तळागाळातून मी वरती आलेलो आहे. मग या व्यक्ती सुद्धा तळागाळातून वरती आलेले ना, समाजसेवा. हा, समाजसेवा केल्यानंतरच त्यांनी काय केलं बाबा, मी केलेली समाजसेवेचं फळ म्हणून आज तुम्ही 102 नगरसेवक आहात. 102 नगरसेवकापैकी प्रभाग 25 मध्ये मला तिकीट द्या असं त्यांनी मागणी केली होती. पण त्या तळागाळातील लोकांना किंवा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांना यांनी डावललं. म्हणजे संबंधित तिथल्या लोकांनी म्हणजे काय त्यांच्या कानात भरलं होतं किंवा त्यांचे काय ब्रेन वॉश केला होता हे त्यांनाच माहिती, कारण आपण तिथं वैयक्तिक नव्हतो. पण ही सगळी धनशक्तीची लढाई आहे. आज तुम्हाला सांगतो, लोकशाही लोकतंत्र वगैरे कुठेही काही राहिला नाही किंवा उरलेला नाहीये. आता बघा ना, ते मध्ये म्हटलं होतं काय ती डोंगर, काय ती झाडी. आता त्याच्यावरनं मला एक कविता आठवती की काय ते त्यांचं भांडणं, काय ती त्यांची दादागिरी. बीजेपी एकदम ओकेच असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बघा ना, पोलीस प्रशासनाला मध्यस्थी घालून किंवा पोलीस प्रशासनाला पुढं करून, आता पोलीस प्रशासन बिचारा काय करणार, ते तर तिथं शेवटी सत्तेच्या तिथं त्यांना हे करावंच लागतंय, सत्ताधाऱ्यांचं ऐकावंच लागतंय. त्या बिचारा पोलिसांना ह्यांनी मध्यस्थी केले. आता अमोल शिंदे बिचारे म्हणाले होते की बाबा हात जोडून सांगायला होते की मला वकिलांकडे हे करा, वकिलांना जाऊ दे. तुमचं मात्र सगळं चालतंय, ओल्ला असू दे वाळला असू दे, तुमचं मात्र जळतंय. अरे काय तुमची दादागिरी, हे असली फालतूगिरी. तुम्ही हे जे केलं ना बीजेपीचं राजकारण म्हणा, हे राष्ट्रवादीचं जे आहे राजकारण चाललेलं आहे. जावावर तुम्ही एखाद्या दवाखान्यात बिल माफ करा, जावावर ते भाजी मार्केट मधले सगळ्या लोकांना उठवलं त्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करा. होतंय का तुमच्या हातनं बघावर? तेच प्रहारला जर सांगितलं 2 मिनिटात प्रहार आंदोलन करून जिकडे तिकडे करून टाकते. म्हणजे मला सांगायचं काय माहिती का, प्रहारच फार मोठी किंवा प्रहार काम करते, सगळेजण तुम्ही काम करता, पण प्रहार स्टाईलने काम करणं गरजेचं आहे. प्रहार स्टाईलने काम करणं गरजेचं आहे. आज प्रहार स्टाईलने एका सामान्य माणसाला, जे खरंच शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं, अनेकांची सेवा केली, अनेक जयंत्यांना मदत केली, नागपंचमी वगैरे असे हिंदू सण जे आहेत, एका मुस्लिम समाजाच्या माणसाने हिंदू सणांना पण मदत केली, हे फार मोठं आहे. लक्षात ठेवा, आपल्या इथं जाती स्पीड फार चालतंय, जेणेकरून तो हिंदू मी मुस्लिम ह्या बीजेपीकडे तेच चाललेलं आहे. तुम्ही समजा इथं काय विचारायचं नाही. मी उघड बोलणारा माणूस आहे, मला कोणाची भीती नाही, मी कोणाच्या बिंद्यात नाहीये. काय आदरणीय बच्चूभाऊंनी माझ्याकडे जे अधिकार दिलेले त्या अधिकाराचा योग्य वापर केलेला आहे. मी वापर का केलेला माहिती का, एक शेतकरी आहे, शेतकरी समाजातला, ज्यांची शेती वगैरे स्वतः शेती करणारा व्यक्ती आहे अब्बास अली यादगिरी, आणि दुसरे जे काय आहेत ते तुम्ही सांगितलेलं की बाबा राष्ट्रवादींनी नाकारलं, आणि जेणेकरून खरंच तळागाळातील माणूस जो काय आहे तो जनसामान्य आता म्हणल्याप्रमाणे की बाबा हिंदू सणांना पण मदत करणार, अशा व्यक्तीला आम्ही तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे आमची कॉलर मात्र एकदम अशी टाईट झालेली, विषयच नाही का. आम्हाला अभिमान आहे, आणि सोलापूरकर सुद्धा या माझ्या प्रहारच्या जे 2 तिकीट दिलेले आहेत किंवा जे 2 व्यक्ती आहेत यांना सोलापूरकरांकडून सुद्धा प्रतिसाद, त्यांच्या आमच्या बॅटच्या पुढचं बटन दाबून हे या दोघांना विन करतील हे मी त्यांच्याकडून आशा बाळगतो. तर हे होते आपले प्रहार संघटनाचे शहर अध्यक्ष
अजितभाऊ कुलकर्णी. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जय हिंद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.